उद्धव ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं असा गंभीर आणि खळबळजनक आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे। आज सकाळी सकाळी संजय राऊत विरुद्ध नरेश म्हस्के अशी जोरदार खडाजंगी झाली आहे आणि दोघांनीही एकमेकांवर तुफान आरोप केले आहेत। पाहूया दोन्ही बाजूंनी नेमके काय आरोप प्रत्यारोप झाले आहेत। काल मस्करी, आज कुस्करी। काल गप्पा, आज राडा। काल हसले, आज भिडले। आमची जी बंद मूठ आहे ना, ती मूठ बंद राहू द्या। एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली। त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा। शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्केंनी संजय राऊतांना दिलेला हा इशारा। शिवसेना कुणाची याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच शिवसेना फुटली तेव्हा काय घडलं याच्या पडद्यामागच्या गोष्टी उघड करण्याचा थेट इशाराच खासदार नरेश म्हस्केंनी दिलाय। विशेष म्हणजे मंगळवारी कोर्टाबाहेर एकमेकांची मस्करी करणारे नेते आज थेट हमरीतुमरीवर आलेत। सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी पूर्ण झाली। त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई आमने सामने आले। त्यावेळेला दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांची मस्करी केली। नेते एकमेकांशी एवढ्या खेळीमेळीत होते की अनिल देसाई चक्क नरेश म्हस्केंना खेचण्यासाठी पुढे सरसावले। या सगळ्या मस्करीला 24 तास उलटत नाहीत तोच अचानक याच नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली। शिंदेचे खासदार नरेश म्हस्केंनी संजय राऊतांवर 2 गंभीर आणि खळबळजनक आरोप केलेत। ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे। त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं। एकनाथ शिंदेंबद्दल सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनीच केल्यात असं राऊतांनी म्हटलंय। कधी काळी ते आमच्यावर काम करत होते हे तुम्हाला माहित असेल आणि एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक तक्रारी करणाऱ्यांपैकी ते एक होते। आत्ताच्या आधी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सर्वाधिक तक्रारी जर कोणी केल्या असेल त्या काळामध्ये ठाण्यातून तर त्याचं नेतृत्व हे आमचे म्हस्केच करत होते। हे यांच्या हातामध्ये इतकी सत्ता सोपवू नका, कसा महापालिकेत भ्रष्टाचार चाललाय, कसं आम्हाला काम करू दिलं जात नाही वगैरे वगैरे। एकनाथ शिंदे आपले मिस्टर म्हस्केच नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे, रेकॉर्ड होते, पत्र आहेत त्यांची। तुम्ही कसल्या गप्पा मारताय आणि तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश म्हस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो। कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून। म्हस्के विरुद्ध राऊत या भांडणात संजय शिरसाट यांनी ही उडी घेतली आणि हा विषय आणखी पुढे नेलाय। लवकरच तुम्हाला मोठ्या घडामोडी दिसतील असा नवा ट्रेलरच शिरसाटांनी दाखवलाय। जाऊ द्या, मागच्या गोष्टीचा ते काढून उपयोग काय? मागच्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून काढणे
मग संजय राऊतने काय केलं आणि यांनी काय केलं हे जर काढायला बसलं तर खऱ्या अर्थानं उबाटाची सत्ता घालवण्यासाठी उबाटातल्या अंतर्गत नेत्यांचाच मोठा हात होता हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगू शकतो. म्हणून मागचं उकरून त्यावरच चिंतन करण्यापेक्षा पुढचं कारवाई किंवा पुढचे ॲक्शन घेण्याच्या मनस्थितीमध्ये आम्ही आहोत. लवकरच तुम्हाला काही मोठ्या घडामोडी या महिनाभरामध्ये दिसतील. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, यावर सर्वोच्च न्यायालयात सध्या घमासान सुरू आहे. आता शिंदेंची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढाई बाहेरही जोरदार सुरू झाली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात निकाल काय लागणार यानंतरही बरीच उलथापालथ होण्याची शक्यता आहे. रामराजे शिंदे, NDTV मराठी, नवी दिल्ली.